शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात वेरूळची लेणी क्रमांक 21। रामेश्वर नावानं प्रसिद्ध असलेली ही गुफा, यावरच्या शिल्पांची खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रामायण ची कला शिल्प या कोरीव कामामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणून या गुफेला रामेश्वर गुफा म्हणतात। कैलास गुफेपेक्षा ही अतिशय वेगळी अशी ही गुफा आहे। चला तर पाहूया रामेश्वर गुफा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी मुख्य लेणी असलेली कैलास लेणी या 16 नंबर लेणीच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एकूण 34 बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्या आहेत। त्यापैकी 16 नंबरच्या कैलास लेणीच्या बाजूला डाव्या बाजूला असलेली ही 21 नंबरची लेणी हिंदू शैलीची उत्कृष्ट अशी शिल्प नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो साधारणतः 8व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतचं काम आपल्याला या शिल्पाच्या द्वारे पाहायला मिळते। या ठिकाणावरून कैलासाचे चित्र आणि विविध प्रकारच्या गुफा या 21 नंबरच्या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे कैलास लेणीवरच्या भिंतीवर जसे कोरीव दुसरं खास वैशिष्ट्य या लेणीचं म्हणजे याची जी खंबाची रचना आहे त्या उभी असल्यानं कैलास लेणी जी 16 नंबरची कैलास लेणी आहे मुख्य लेणी, त्यावरची जी खंब्याची जी रचना आहे, आज आपण जे मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं जे बोधचिन्ह आहे तशा टाईपचं जी शिल्पकला आहे, तशी त्या शिल्पकलेच्या वेगळी शिल्पकला आपल्याला या खांब्यावरती पाहायला मिळते। भिंतीवरचे शिल्प मात्र आपल्याला रामायण, महाभारत किंवा विष्णू आणि शिवांच्या काळातील आपल्याला पाहायला मिळतात। परंतु जी खांब्याची जी रचना आहे ती थोडी आपल्याला बौद्ध रचनेसारखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नक्षीकाम, समोरच्या बाजूला जवळपास 6 खांब आहेत, महादेवाची पिंड आहे मोठी आणि नंदीची सुद्धा या ठिकाणी मोठा चबुतरा या करून त्या समोर पूर्ण लेणीच्या समोरच नंदीचा चबुतरा आपल्याला पाहायला मिळतो आणि मध्ये गर्भगृह आहे। अशा प्रकारची रचना या लेणीची आपल्याला पाहायला मिळते। परंतु जवळपास शिल्पकलेमध्ये कैलास लेणीच्या धर्तीवरच या लेणीची आपल्याला संरचना पाहायला मिळते। मध्ये प्रवेश करत असतानाच आपल्याला प्रवेशद्वारावरती जय विजयाची मूर्त्या, तसेच वेलकम करत असलेल्या श्रीपात्रातील मूर्त्या आणि कंबावरती कोरीव काम हे आपल्या नजरेस वाळून जाते। अशा प्रकारचं आपण या लेणीचं निरीक्षण करू शकतो। तर पहा वेरूळ येथील 21 नंबरची लेणी। शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लेणी क्रमांक 16 पासून 25 पर्यंतचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर आपण सर्वांनी फक्त मुख्य कैलास लेणी जी 16 नंबरची लेणी आहे तीच पाहिलेली असती, परंतु तिच्या आजूबाजूला ज्या लेण्या आहेत, ज्या मुख्य लेण्या आहेत, हिंदू, जैन आणि बौद्ध पद्धतीच्या ज्या लेण्या आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्याला या शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पहा सर्व व्हिडिओ।